नमस्कार मंडळी. वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात बऱ्यापैकी फटका बसला आणि महाआघाडीला त्यामुळं नवा जोम आलेला आहे, ऊर्जा मिळाली आहे, चैतन्य मिळालेलं आहे आणि स्वतःमधल्या मतभेदांवर कॉन्सन्ट्रेट न करता ते महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर मांडतायत. ठीक आहे, काहीतरी यातनं बोध घेईलच महायुती, त्यांची पावलंही उचलली जातील. पण आता काय नॅरेटिव्ह सेट व्हायला लागला आहे की भाजपने स्वतःची 170 जागांची मागणी केलेली आहे. म्हणजे 288 पैकी 170 भाजप लढवणार, 65 एकनाथ शिंदेंना आणि 55 अजितदादा पवारांच्या गटाला. आता हे कोणत्याही मीटिंगमध्ये ठरले नाही, कुणी जाहीर केलेलं नाही, कुणी अशी मागणी पण केलेली नाही आहे. पण जो नॅरेटिव्ह सेट करणारी टीम आहे महाआघाडीकडे, मग त्यात संजय राऊत आहेत, सुषमा अंधारे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, स्वतः नाना पटोले पण आहेत. ह्यांचं आपलं पुढ्या सोडणं सुरू असते, ह्याला पुरावा नसतो. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ही सूत्र कोण आहेत हे सगळ्यांना माहीत असतं. मीटिंगमध्ये काय ठरलं हे बाहेरच्यांना, त्यांच्याच पक्षाच्या लोकांना माहीत नसतं, पण या सूत्रांना माहीत असतं आणि तो नॅरेटिव्ह सगळीकडं पेरला जातो. तर मंडळी, ही आजच्या या वात्रटिकेची पार्श्वभूमी. दुसरा मुद्दा असा की भाजप हा आता अजितदादांना किंवा एकनाथ शिंदेना फारशी किंमत देत नाही, हे एक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत आणि त्यातून हे सगळं राजकारण घडत आहे. महायुतीवाले याला उत्तर देत नाहीत, अजितदादा उत्तर देत नाहीत किंवा एकनाथ शिंदे पण उत्तर देत नाहीत. पण महाआघाडीच्या लोकांना आता एवढी ताकद आलेली आहे ह्या निकालांमुळे आणि मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे, कदाचित मुस्लिमही उभे राहिल्यामुळे, तर यांच्या या ताकदीचे हे पडसाद आहेत. आणि आपण कसे श्रेष्ठ हे दाखवण्यापेक्षा दुसऱ्यांमध्ये किती मतभेद सुरू आहेत याची ही मांडणी सुरू आहे, हे सहज लक्षात येतं. तर आता ऐका आजची माझी वात्रटिका. आजच्या माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, भाजपाचा डाव शिंदे दादांवर घाव. भाजपाचा डाव शिंदे दादांवर घाव. ऐका तर. बातम्या येऊ लागल्या सूत्रांच्या माहितीच्या आधारे, नाहीतर राऊत पटोले मिटकरी किंवा सुषमा अंधारे. यावेळी विधानसभेला भाजप म्हणे टाकणार डाव, मित्र असणाऱ्या शिंदे अन दादांवर घालणार घाव. ऐका. भाजपाच्या चिंतन बैठकीत दादांना लक्ष केले. त्यांना बरोबर घेतल्यानेच पक्षाचे वाटोळे झाले. दादांचे कार्यकर्ते नडले, युतीचे उमेदवार पडले, डोक्यावर चढले. शिंदेवाले मात्र इमानदारीत लढले. हे सगळे स्वप्न किंवा ठोकताळे याच मंडळींचे आहेत बरं का. भाजपाला हव्यात 170, दोघांसाठी 120 सोडणार. धनुष्यबाण घड्याळ इंजिनाला रडवणार का? 100% नारा सध्या तरी परवडणार का? पुन्हा ऐका. भाजपला हव्यात 170, दोघांसाठी 120 सोडणार. त्यात चर्चा कसली? वेळ प्रसंगी युती धर्म मोडणार. धनुष्यबाण घड्याळ इंजिनाला रडवणार का? 100%चा नारा सध्या तरी परवडणार का? मंडळी, ही होती आजची माझी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया. मनापासून धन्यवाद.